सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आय गॉट कर्मयोगी भारत हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे यावर आपण रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मयोगी भारत अंतर्गत आय गॉट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी आपल्याला ऑनलाईन कोर्सेस कशा प्रकारे करायचे आहेत, ते कोणते करायचे आहेत, तसेच कोर्सेस पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। कर्मयोगी भारत या उपक्रमांतर्गत आपल्याला जनरल कोर्सेस 3 करायचे आहेत आणि डोमेन कोर्सेस आपल्याला 2 करायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला एकूण 5 कोर्सेस करायचे आहेत। तर ते कोर्सेस कशा प्रकारे करायचे आता याविषयीचा आपण प्रॅक्टिकल पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये आय गॉट कर्मयोगी भारत हे मोबाईल ॲप काय करायचं आहे, ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। या ठिकाणी आपण आतापर्यंत कोणताही कोर्स पूर्ण केला नसल्यामुळे आपल्या इन प्रोग्रेसमध्ये आपलं 0 ही संख्या दिसत आहे, सर्टिफिकेट देखील 0 दिसत आहे, लर्निंग आवर्स देखील काय दिसत आहे 0 मिनिट दिसत आहेत। तर आता आपण सर्वप्रथम आपण एक कोर्स निवडूया आणि तो पूर्ण करूया। कोर्स पूर्ण केल्यानंतर कशा प्रकारे सर्टिफिकेट आपण डाउनलोड करायचं त्याचं प्रॅक्टिकल देखील आता आपण समजून घेऊया। त्यासाठी विविध प्रकारचे वरच्या बाजूला जर पाहिलं तर आपण विविध प्रकारचे टॅब दिलेले आहेत, तसेच खाली देखील आपल्याला काही टॅब दिलेले आहेत। यामध्ये आपण सर्च या टॅबवर जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जो कोर्स करायचा आहे तो आपण त्याचं नाव टाकून या ठिकाणी मी मेडिटेशन हा कोर्स निवडत आहे। त्यासाठी आपण मेडिटेशन असे टाईप करायचं आहे आणि सर्च या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला मेडिटेशनचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस दिसत आहेत। त्यापैकी आपण जो 49 मिनिटाचा कोर्स आहे तो आपण करायचा आहे। त्यासाठी आपण त्यावर क्लिक करूया। मेडिटेशन या कोर्सच्या आयकॉनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि या ठिकाणी मेडिटेशनमध्ये किती प्रकारचे मॉडेल्स आहेत, किती मिनिट आहेत, तसेच PDF आणि इतर समरी आपल्यासमोर येत आहे। त्यानंतर आपण काय करायचं आहे, या ठिकाणी आपण ओपन या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि प्ले या बटनाला क्लिक करायचं आहे। प्ले या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रत्यक्ष कोर्सला सुरू होईल। कोर्स सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणारे प्रत्येक मॉड्यूल आपण पाहायचं आहे। प्रत्येक मॉड्यूल अंतर्गत आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरं देखील द्यायची आहेत। या ठिकाणी आपण खालच्या बाजूला जर पाहिलं तर काही टॅब दिलेले आहेत। यामध्ये आपल्याला स्टार्ट पॉजचा टॅब आहे, त्यानंतर रोटेशनचा टॅब आहे, त्यानंतर स्पीड आपण कमी जास्त देखील करू शकतो। त्यानंतर आपल्याला प्रिव्हियस किंवा नेक्स्ट टॅब देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, त्याचा देखील आपण वापर करायचा आहे। तसेच काही मॉडेलमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन दिलेले आहेत। प्रत्येक आयकॉन आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं आहे। पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या मॉडेल्समध्ये आपल्याला आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर आधारित काही प्रश्न विचारले आहेत। त्या प्रश्नांसाठी 4 पर्याय दिलेले आहेत। आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण निवडायचं आहे। जर आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असेल तर करेक्ट असा आपल्या समोर मेसेज येईल। त्यानंतर आपण नेक्स्ट हा टॅब काय करायचा आहे, निवडायचा आहे। त्यानंतर आपल्यासमोर दुसरा प्रश्न येणार आहे, त्या प्रश्न देखील आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। तर अशा प्रकारे आपण एक मॉड्यूल पाहायचं आहे। त्या मॉड्यूलमध्ये येणारी प्रश्न किंवा विविध प्रकारची जी माहिती आहे ती काळजीपूर्वक लक्षपूर्वक पाहायची आहे। त्यानंतर एक मॉड्यूल आपलं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या मॉड्यूलवर जायचं आहे। त्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी टॅब दिलेला आहे, तो आपण टॅब निवडायचा आहे आणि दुसरं मॉड्यूल्स आपण या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे आणि त्या मॉड्यूल्स अंतर्गत जे काही व्हिडिओ आहे ते आपण या ठिकाणी पाहायचे आहेत। त्यानंतर सलग व्हिडिओ पाहत असताना काही कारणास्तव जर आपल्याला व्हिडिओ पाहणं शक्य नसेल किंवा व्हिडिओ पाहू शकत नसतील तर आपण तो व्हिडिओ स्टॉप देखील करू शकतो। त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपण व्हिडिओ स्टॉप केल्यामुळे आपण जर पाहिलं इन प्रोग्रेसमध्ये आपल्याला 1 ही संख्या दिसत आहे, म्हणजे आपला हा कोर्स पूर्ण झालेला नाही किंवा हे मॉड्यूल पूर्ण झालेलं नाही। त्यासाठी आपण इन प्रोग्रेस जो आपला टॅब दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण व्हिडिओ पाहायला सुरुवात करायची आहे। त्यानंतर आपण संपूर्ण मॉड्यूल्स आपण काळजीपूर्वक पाहायचे आहेत आणि हा कोर्स आपण काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे। या कोर्स अंतर्गत दिलेले जे काही मॉड्यूल्स आहे आपण ते पूर्ण पाहिल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज येईल। या ठिकाणी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन हे मेसेज आलेला आहे, यू हॅव सक्सेसफुली कंप्लीट दिस कोर्स, म्हणजे हा कोर्स आपण या ठिकाणी काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे। आपण आता मेडिटेशन हा कोर्स पूर्ण केला। कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला काही असेसमेंट देखील या ठिकाणी सोडवायची आहे। त्यासाठी आपल्याला असेसमेंट हा टॅब दिलेला आहे। आपण स्टार्ट असेसमेंट या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला 8 क्वेश्चन विचारले आहेत आणि त्यासाठी 4 मिनिट दिलेले आहेत। आपल्यासमोर अशा प्रकारचा एक प्रश्न येईल, तो प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर दुसरा प्रश्न येईल, तो देखील आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे, त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि नेक्स्ट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्यापुढील प्रश्न येणार आहे आपल्यासमोर। प्रत्येक प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचायचा, त्याखाली दिलेली उत्तरं वाचायची आणि योग्य पर्याय निवडायचा आहे आणि
नेक्स्ट या टॅबवर क्लिक करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला 8ही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पूर्ण करायची आहेत। सर्व प्रश्नांची उत्तरे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला डन या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर येईल की आपले किती प्रश्न बरोबर आहेत, तसेच किती प्रश्न रॉंग आहेत, तसेच आपण या परीक्षेमध्ये पास झालो का नाही हे देखील आपल्याला समजणार आहे। त्यानंतर फिनिश या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे। फिनिश या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण आता एलिजिबल झालेलो आहोत, म्हणजेच आपण हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे। त्यानंतर जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्या सर्टिफिकेट या टॅबवर जर आपण पाहिलं तर एक ही संख्या दिसत आहे। आता आपण सर्टिफिकेट टॅबवर क्लिक करायचं आहे। सर्टिफिकेट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट शेअर देखील करू शकतो किंवा सर्टिफिकेट आपण डाउनलोड देखील करू शकतो। डाउनलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारे हे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिटेशन हा कोर्स पूर्ण केला, तो कोर्स कशा प्रकारे पूर्ण करायचा आहे, तसेच कोर्स पूर्ण केल्यानंतर कशा प्रकारे प्रमाणपत्र मिळवायचं हे देखील आपण समजून घेतलं आहे। यानंतर आपला हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण सर्च या टॅबवर जायचं आहे आणि दुसरा कोर्स आपण निवडायचा आहे आणि तो कोर्स देखील आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व स्टेपचा वापर करून तो कोर्स पूर्ण करायचा आहे आणि आपण सर्टिफिकेट मिळवायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आय गॉट कर्मयोगी भारत हे जे ऑनलाईन कोर्सेस आहेत ते कोर्सेस कशा प्रकारे पूर्ण करायचे आहेत, कोर्सेस पूर्ण केल्यानंतर असाइनमेंट कशा प्रकारे सोडवायचे आहे, तसेच प्रमाणपत्र कशा प्रकारे मिळवायचं आहे याविषयीची संपूर्ण प्रक्रिया पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेटसह आणि नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।